जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. महाराष्ट्रासाठी दादांनी किती स्वप्न पाहिली होती. ग्रामीण, शहरी, निमशहरी भागांसाठी दादांनी कितीतरी उपक्रम हाती घेतले. पर्यावरण आणि विकास एकत्र हात गुंफून चालले पाहिजे यासाठी दादांनी धोरणं आखली. नगर नियोजनाचा वस्तुपाठच आखून दिला. समाजातील शेवटच्या घटकांसाठी दादा काम करत राहिले. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहेत. संपूर्ण मार्च महिना आपण नारी शक्तीचा जय जयकार करतो. आदरणीय दादांनी सदैव स्त्री शक्तीचा सन्मान केला. महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी अथक प्रयत्न केले. आम्ही पक्षांनी पहिला धोरण राबवलं. महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. महिला बचत गट काढले. लाडकी बहीण योजना आणली. अनेक प्रकारच्या लखपती दिदी ही पण योजना आम्ही आमच्या महिलांच्या करता आणली. कुठल्याही योजनांवर खर्च करताना ते अतिशय काटेकोरपणे सर्व बाबी पाहायचे. मात्र लाडकी बहीण योजनेचा विषय आल्यानंतर ते हळवे व्हायचे. लाडक्या बहिणीचं सशक्तीकरण करण्यासाठी त्यांच्या हाती पैसा खेळता राहिला पाहिजे. त्यांना स्वयंरोजगार गटाच्या माध्यमातून उद्योग करता यावेत म्हणून भांडवल मिळालं पाहिजे. यासाठी त्यांनी या योजनेवर मनापासून प्रेम केलं. निधीचं वितरण नीट होते ना, त्यात काही त्रुटी तर नाहीत ना, यावर त्यांनी स्वतः लक्ष देऊन काम केलं. दादांनी केलेल्या या अथक प्रयत्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या महिला व बालविकास विभागाने संपूर्ण सरकारमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, आर्थिक साक्षरता यावर त्यांनी मूलभूत स्वरूपाचं काम केलं. मार्च महिना हा केवळ स्त्री शक्तीचाच नाही तर दादांच्या या कार्याची आठवण करण्याचा महिना आहे. आज राज्यातील सर्व लाडक्या बहिणी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या दादाला आर्त साथ घालत आहेत. वी लव्ह यू दादा. दादा तुम्ही परत या.